हरे कृष्ण. आपल्या श्रीमद भागवतम स्कंद 3 अध्याय 30 प्रतिकूल सकाम कर्माचे कपिल कृत विवेचन या मालिकेतील 5वा श्लोक इथं सांगतायत. नरकस्तोपि देहं वै न पुमास्त्यो तुमिच्छति नारक्यां निवृत्तो सत्यां देवमाया विमोहितः. बद्धजीव आपल्या विशिष्ट योनीमध्येच संतुष्ट असतो. मायाशक्तीच्या आवृत्त करणाऱ्या प्रभावामुळे मोहित झाल्याने त्यास नरकात असूनही आपला देह त्यागण्याची थोडी इच्छा नसते, कारण त्याला नारकीय उपभोगातही आनंद मिळत असतो. तर ही मायेची शक्ती आहे की त्याला अधम योनी प्राप्त झाली. जसं या ठिकाणी सांगितलं आहे की स्वर्गराज इंद्राला बृहस्पतीने शाप दिला, आध्यात्मिक गुरु बृहस्पतीने शाप दिला. त्यायोगे तो भूतलावरील डुक्कर बनला. अनेक दिवसानंतर ब्रह्मदेवाला इंद्राला पुन्हा स्वर्गलोकी घेऊन जायचे होते, परंतु डुकराच्या शरीरातील इंद्राला आपल्या स्वर्गातील अधिपती पदाचे विस्मरण झाले व त्याने पुन्हा परतण्यास नकार दिला. ब्रह्मदेव म्हणाले, नारद पण आले. नारद म्हणाले, चला इंद्रदेव, तुमचं पद जे आहे ते पुन्हा ग्रहण करा. तर इंद्रदेव त्या डुकराच्या शरीरामध्ये स्वतःला इतके रमले होते की ते मला हे सगळं सोडून मी कुठं येऊ, इतकी सुंदर पत्नी आणि इतकं सुंदर आनंद लुटतो आहे मी. अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की हे जे शरीर प्राप्त होतं आणि आधीच्या श्लोकात म्हणतात जीव जी योनी प्राप्त करतो त्या योनीवर त्याला विशिष्ट प्रकारचे सुख मिळते आणि त्याला त्याच अवस्थेत स्थित राहण्याचा कधीही तिटकारा येत नाही. हे मायेचा प्रभाव आहे. तर म्हणून आपण या मायेतून सुटण्यासाठी भगवंताच्या नामाचा चरणाचा आश्रय घेतला पाहिजे. तर मागच्या वेळेला आपण चर्चा केली होती की कशा पद्धतीने आपण आपलं मनुष्य जीवन जे आहे ते बॅलन्स केलं पाहिजे. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की कशासाठी आपल्याला हे मिळालेलं आहे, आपण या मायेच्या चक्रात का फिरत आहोत आणि आपण हे यावर चिंतन केलं पाहिजे. जसे आमचे गुरु महाराज सांगतात की जसं गाय खाती आणि रवंत करते, तसं आपण हे जे श्रवण करू, वाचू, तर ते त्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मग आपल्या भक्तीला गंभीरता प्राप्त होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.